मम्मीच्या धाबामध्ये आपलं खूप खूप स्वागत। आज मम्मीच्या धाबामध्ये आपण बनवणार आहोत हिरव्या वाटपाचं कोलिंबी। खूप मस्त छान आणि एकदम फटाफट कशी होणारी ती रेसिपी मी आज दाखवणार आहे। आणि ही चमचमीत झणझणीत असं ते कोलंबीचं हिरव्या वाटपाचं सार तुम्ही नक्की करून बघा। आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करून बेल आयकॉनला क्लिक करा। छान अशी वंध्यासाठी आपण घेतले कोथिंबीर, ही सुकं खोबऱ्याची एक छोटीशी वाटी घेतली आणि कोकम, मीठ, हळद आणि कढीपत्ता मालवणी रेसिपीमध्ये मोस्टली असतोच। मालवणी मसाला, काश्मीरी चिली पावडर आणि मालवणी हे आलं लसणीची पेस्ट, लसूण, मिरची आणि आलं घेतलंय आणि हे कांदे घेतलेत। मी पांढरे घेतलेत, लाल असतील तरी चालतील। आणि तुमच्याकडे मालवणी मसाला, कोथिंबीर मात्र भरपूर लागणार। मालवणी मसाला जर तुमच्याकडे, लिंबू पण मी मॅरिनेट करायला घेतलं आहे। मालवणी मसाला नसेल तर तुम्ही किचन किंग मसाला, गरम मसाला असं काही घालू शकता। हे कांदे आणि हा सुकं खोबरं, मी 3 कांद्यातले 2 कांदे मी असे भाजलेत आणि एक कांदा मी बारीक कापून घेणार आहे। आणि हे असे डायरेक्ट गॅसवर, तुमच्याकडे चूल असेल तर चुलीवर पण खूप छान होतं। तर हे असं छानपैकी भाजून घ्यायचं। छान भाजल्यानंतर हे कापून हे आपल्याला वाटायचं आहे। हा जो फ्रेग्रन्स असतो, हा जो एक फ्लेवर मिळतो ना, तो खूपच छान जळलेला मिळतो, अप्रतिम लागतो। सुकं खोबऱ्याचे पण मी तुकडे करून टाकले आहेत, मिरची टाकले, लसूण टाकले, लसूण आणि मिरची, आलं आणि भरपूरशी कोथिंबीर। आपल्याला हिरवं वाटपाचं करतोय तर आपल्याला कोथिंबीर मात्र हवीच भरपूरशी। थोडंसं पाणी टाकलं, पाणी खूप टाकू नका। आणि हे बघा असं छान बारीक वाटून घेतलेलं आहे। आता ही कोलंबी चांगली धुवायची, त्याचे दोरे मात्र आठवणीने काढा, नाही तर पोटात दुखेल। छानपैकी दोरे काढून चांगले धुवून ही कोलंबी घेतलेली आहे। त्याला हळद, मीठ आणि लिंबू पिळून आपण हे मॅरिनेट करून सिधान 15 ते 20 मिनटं तरी ठेवा। अर्धा तास ठेवलं तर जास्त छान मुरून येते। मी अर्धा तास ठेवलं आहे, पण वेळ नसेल तुमच्याकडे तर निदान 15-20 मिनटं तरी ठेवा। असं छान मॅरिनेट करूनही ठेवायची आहे। तेल टाकलं, तेल खूप कमी टाकू नका। लसूण, कढीपत्ता आणि कांदा, लसूण आणि कढीपत्ता फोडणीला टाकला आहे आणि हा कांदा मी सांगितलं असं एक कांदा मी बारीक कापून घेतला आहे, 2 कांदे मी वाटणाला घेतले। आणि मी जसं नेहमीप्रमाणे सांगते, नॉनव्हेजला तेलाची कंजूशी करू नका। मीठ टाकलं आणि ही मिरची पावडर, मालवणी मसाला, मिरची पावडर म्हणजे मी काश्मीरी मिरची पावडर टाकली आहे, मालवणी मसाला आणि हळद टाकून हे छान असं मिळून घेतलं आहे। कलर बघा खूप छान येतो काश्मीरी चिली पावडरने। आणि ही कोलंबी मॅरिनेट करून ठेवली होती मी, जवळजवळ अर्धा तास ठेवली, निदान 20-25 मिनटं तरी ठेवा असं मी सांगेन, 15-20 मिनटं तरी। आणि हे असं परतून घ्यायचं। परतून घेतल्यानंतर छान आलं लसणीची पेस्ट टाकायची। आलं लसणीची पेस्ट कांद्यावर टाकत नाही मी, कांद्यावर टाकली ना तर ती खूप जास्त हे करून त्याचा फ्लेवर निघून जातो, म्हणून मी जस्ट आलं लसणीची पेस्ट टाकली आणि पाणी टाकलं, म्हणजे आलं लसणीच्या पेस्टचा फ्लेवर राहतो। आणि मी झाकण ठेवून मी एक 4 ते 5 मिनटं मी शिजत ठेवली होती। ही बघा, ही कोलंबी छान आपली शिजलेली आहे। आता हे आपण वाटण, हिरवं वाटण जे केलं आहे ते टाकलं त्याच्यात आणि छान मिळून घेतलं। थोडंसं पाणी टाकायचं, तेच वाटणाचं भांडं धुवून घ्यायचं आणि पाणी टाकायचं। आणि हे बघा आपली ही कोलंबी खूप छान अशी तयार झालेली आहे। खूप जास्त पातळ नाही, खूप जास्त जाड नाही, असं थपथपीत मीडियम अशी ही कोलंबी। तुम्ही भाताबरोबर खा, भाकरीबरोबर खा, चपातीबरोबर खा। मी सांगते ना, 2 चपात्या तर नक्कीच तुमच्या घरात सगळे जास्त खातील। कोथिंबीर घाला, कशावरही खाल्ले ना तरी खूप छान लागते। हे बघा, मी भातावर आमटी टाकून ही मी तळलेली कोलंबी छानपैकी ठेवलेली आहे। तर तुम्ही हा प्रयत्न नक्की करा आणि तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की सांगा। आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब पटापट करा आणि बेल आयकॉन क्लिक करा। कशी वाटली रेसिपी?
खूप मस्त छान. आत्ता जा पटकन फ्रेश कोलंबी आणा आणि ह्या हिरव्या वाटपाचं कोलंबीचं सार नक्की करून बघा आणि तुम्हाला आवडलं कसं वाटलं हे सगळं मला कमेंटवरून नक्की दाखवा. तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.